राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहे? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपलं काय आहे, सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आणि असं उन्हाळ्यामध्ये पौष्टिक खाल्लं पाहिजे. सकाळी सकाळी आता आपलं कसं आहे, लहान मुलांना किंवा डब्यांना आपण बाहेर चाललो फिरायला कुठं, तर अशा हरभऱ्याच्या घुगऱ्या करायच्या. आता बघा, इथं हरभरे, तर हे हरभरे ना 3 तास पाण्यात भिजू घातले होते मी. गरम पाण्यात भिजायला टाकायचे, चांगले भिजले जाते तर लवकर पटकन शिजले जाते. तर झाले बघा. आता आपले हरभरे भिजून इकडं पाणी पण गरम केलं कुकरमध्ये, आणि पाणी गरम करून घ्यायचं आधी, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हरभरे टाकायचे. असे पौष्टिक हरभऱ्याच्या घुगऱ्या करून खायच्या, खूप चांगल्या लागतात. आता याच्यामध्ये ना आपण मीठ टाकलं शिजवतानाच मीठ टाकायचं, कारण शिजवताना मीठ टाकलं का त्याला पोचल्या जातं हरभऱ्यांना, वरून टाकलं का लागल्या जात नाही. आता आपल्याला याला 2-3 शिट्या घ्यायच्या आहे, आणि जास्त वेळ नाही लागला बघा. झाल्या शिट्या. आता आपले शिजले मस्त छान हरभरे. मैत्रिणींनो, उन्हाळ्याचं कसं जेवण जात नाही, जास्त जेवूशी वाटत नाही, चटरबटर असं काहीतरी खाऊशी वाटतं, ते असं कधीमध्ये करून खायचं. बघा, छान शिजले आपले हरभरे. पाणी पण निचरून घेतलं आपण, त्याचं पाणी निचरून घेतलेलं. आता इथं लसूण घेतला. तुम्हाला कांदा टाकायचा तर तुम्ही कांदा पण टाकू शकता फ्राय करताना, पण मी कांदा नाही टाकला, मी फक्त लसणातच फ्राय केलेले आहे. आता हे लसूण कुटून घ्यायचा, आणि याचं निचरलेलं पाणी काय करायचं ते प्यायचं आपण, कारण चांगलं राहतं ते. आता इकडे तेल गरम झालं, लसूण कुटून झाला. आता आपल्याला याच्यात लसूण सोडायचं आहे. ह्याला काही लागणारं साहित्य नाही आहे, काहीच नाही. साध्या सोप्या एकदम हरभऱ्याच्या घुगऱ्या म्हणतात ह्याला, कोणी याला हरभरे फ्राय म्हणत असेल. आता याच्यात आपण थोडंसं हिंग टाकलं, आणि आता आपल्याला याच्यात थोडीशी मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर टाकली थोडीशी, तुम्हाला जसं तुमच्या तिखट प्रमाणे तुम्ही टाकू शकता. हळद टाकली थोडीशी. आता आपण टाकले ते हरभरे शिजून घेतलेल्या घुगऱ्या, याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं. मैत्रिणींनो, नक्की करून खा. सकाळचा पौष्टिक नाश्ता किंवा संध्याकाळी थोडंसं हलकं हे असं करायचं. उन्हाळ्यामध्ये कसं हलकंच खाल्लं पाहिजे, हलकं फुलकं. बघा, आता हे मस्त आपलं छान आपली डिश तयार झाली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये गाजर, काकडी, टमाटर हे खाल्लं पाहिजे. आता हे लिंबू ह्याच्यावर पिळायचं, आणि छान मस्त गरमागरम चना फ्राई खायची.